नमस्कार, यू आर वेलकम इन प्रभू मॅथ्स चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, प्रभू मॅथ्स चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील प्रकरण 5 निर्देशक भूमिती कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये सराव संच 5.2 प्रॉब्लेम सेट 5 प्रॅक्टिस सेट 5.2 मधील प्रश्न क्रमांक 9, 10, 11 आणि 12 हे 4 प्रश्न बघणार आहोत. या 4 प्रश्नांमुळे कदाचित व्हिडिओची लांबी भरपूर होईल, मोठा व्हिडिओ होईल, तेव्हा हा व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि फॉरवर्ड करा. बघूया प्रश्न क्रमांक 9. सेमीचा प्रश्न बघा विद्यार्थ्यांनो. AH-6 B-2-3 आणि C-6K -6K are the coordinate of vertices of triangle whose centroid is G1,5. Find H and K. मध्यगसंपात G1,5 असलेल्या त्रिकोणाचे AH-6, B-2-3, C-6K हे शिरोबिंदू आहेत. तर H आणि K ची किंमत काय? थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ क्रमांक 89 मध्ये आपण जसं केलं तसंच करायचं. या ठिकाणी मध्यगसंपातचं सूत्र आपण वापरणार आहोत आणि मध्यगसंपातच्या सूत्रानुसार आपण हे उदाहरण सोडवणार आहोत. तर मध्यगसंपात बघूया. एक मी ट्रायंगल काढतो. आपल्याला या ठिकाणी पॉइंट्स कोणते दिलेत बघा, व्हर्टायसेस कोणते दिलेत बघा. A, B and C म्हणजे इथं आहे A, B and C. G is centroid. G. What is coordinate point? We have given here A, H-6, H-6. Then we have given B-2-3, B-2-3. We have also given here C-6K, -6K and G1,5. G1,5. Now, using formula of centroid, मध्यगसंपात बिंदूचा आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युला वापरायचा आहे, सूत्र वापरायचं आहे. आणि मध्यगसंपातच्या पद्धतीनं मध्यगसंपातनुसार आपण सूत्रानुसार आपण काय करणार आहोत, H आणि K ची किंमत काढणार आहोत. मग तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही अशी वाक्य लिहू शकता, जसं A has coordinate H-6 लिहू शकता तुम्ही, नाहीतर डायरेक्ट सुद्धा जाऊ शकता. B has coordinate 2-3. C चे निर्देशक, C चे काय करा, लिखाण करा मराठीमध्ये. C चे निर्देशक काय आहेत बघा, -6K. आणि आपल्याला मध्यगसंपातचे निर्देशक सुद्धा दिलेले आहेत. ते किती दिलेले आहेत तर 1, 5. कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड. मग या ठिकाणी 1, 5 आपण या ठिकाणी 1, 5 हा जो बिंदू आहे, हा 1, 5 बिंदू, या 1, 5 बिंदूच्या सहाय्यानं आपण राहिलेली H आणि K ची किंमत काढायची. कशी काढायची ही किंमत
सूत्राचा वापर करूया, फॉर्म्युला वापर करूया. कोणता आहे फॉर्म्युला बघा, या ठिकाणी आपण लिखाण करूया. काय करूया, बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला, मध्यगा संपात बिंदूच्या सूत्रानुसार. काय आहे सूत्र, तर मध्यगा संपात बिंदूचा हा जो x आहे म्हणजे एक किंमत x आहे, याचं उत्तर आपल्याला येणार आहे x इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू x1 म्हणजे इथं येईल h, x2 म्हणजे इथं येईल 2 आणि x3 म्हणजे इथं येईल -6. मग आपण त्या किमती ठेवायच्या आणि त्या किमती ठेवून आपण उत्तर काढायचं. म्हणजे काय होईल या ठिकाणी, x1 h, x2 2, x3 -6 अपॉन 3. पण x ची किंमत आपल्याकडे आहे म्हणजे g चा जो निर्देशांक आहे, जी कोऑर्डिनेट पॉइंट आहे, हा कोऑर्डिनेट पॉइंट आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. मग हा कोऑर्डिनेट पॉइंट आपला किती आहे, त्याचं उत्तर किती आहे, 1 आहे. आता या डिवायडेड बाय 3 ची साइड चेंज झाल्यावर इकडे काय होईल, मल्टिप्लिकेट होईल. म्हणजे इकडे होईल 3 1 3 आणि इथं होईल h अधिक 2 अधिक वजा मायनस प्लस काय होईल, मायनस होईल. म्हणून या ठिकाणी पुन्हा 3 बरोबर h अधिक वजांची वजाबाकी होईल, -4 येईल. या -4चं पक्षांतर करा, इकडं होईल 3 अधिक 4 म्हणून h बरोबर उत्तर येईल 7. h ची किंमत किती आली, 7. ओके, समजलं असेल. आता आपण h ची जशी किंमत काढली, तशीच आपण आता काय करूया, k ची किंमत काढूया. ओके, चला. आता k ची किंमत काढण्यासाठी आपण काय करणार आहोत, याच सूत्राचा वापर करणार आहे. म्हणजे काय करणार आहे, y इज इक्वल टू y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3. दिस इज द फॉर्म्युला ऑफ सेंट्रॉइड फॉर्म्युला. And what is mean y1, y2, y3, the coordinate point of y, y, y. Here we have 3 coordinate point of y respectively x and y. So we suppose that first is y1, second is y2 and third is y3. In this way y1 plus y2 plus y3 divided by 3 is equal to y. Hence y1 minus 6, y2 3 and y3k divided by 3, and here we have given y means coordinate centroid point of y is equal to 5 divided by 3. Here side change, by side changing it will be multiplied to 5. What is the product of 5 and 3? 15. 3 5 are 15. Minus 6 and minus plus 3 is equal to minus 3 is equal to k. Hence k is equal to 15 plus 3. K is equal to 18. K is equal to 18. आला असेल लक्षात. विद्यार्थी मित्रांनो, याचा स्क्रीनशॉट काढा आणि स्क्रीनशॉट काढून काय करा, हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा. ओके, चला जाऊया पुढे. आपण समजत असतील प्रश्न मित्रांनो. 9वा प्रश्न तुमच्या लक्षात आला असेल. मध्यगा संपातचं आपण सूत्र वापरलंय, बाय सेंट्रॉइड फॉर्म्युलाने गेलेलं आपण आतापर्यंत. इयत्ता 10वीच्या टेक्स्ट बुकमध्ये आपण 90वा व्हिडिओ बघतो आहोत आणि आपण सर्व प्रश्न 100% प्रश्न कव्हरही केलेले आहेत. बघूया प्रश्न क्रमांक 10. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स ऑफ ट्रायसेक्शन ऑफ द लाइन सेगमेंट AB with A
टू 7, बी -4 -8. मराठी मीडियमचा प्रश्न काय आहे बघा, 10वा प्रश्न. बिंदू ए 2 7 आणि बी -4 -8 यांना जोडणाऱ्या रेख एबीचे त्रिभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा. आता विद्यार्थ्यांनो, त्रिभाजन ट्रायसेक्शन म्हणजे रेषाखंडाचे समान 3 भाग झाले. सेम पार्ट ऑफ सेगमेंट आर इक्वल. उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी समजा हा ए आहे, हा बी आहे. मग आपणाला या ठिकाणी ए चे निर्देशांक दिलेले आहेत. कोऑर्डिनेट पॉइंट वी हॅव गिवन ए -2 आणि 7 आहे. काय आहे? 2 आणि 7. बी चे काय दिले बघा बरं तुम्हाला. बी चे -4 -8 -4 -8. तर आपणाला 3 समान भाग झाले. इथे सी आणि इथे डी आहे असं आपण समजूया. हे समान भाग 3 आहेत, 1 2 3. तर या समान भागाचे समजा हा x1 आहे, हा y1 आहे, हा x2 आहे आणि हा y2 आहे असं आपण समजूया, मानूया. लेट सपोज. मग हा तुकडा आणि हा तुकडा 3 pieces आर इज इक्वल. म्हणजे बिंदू सी मुळे काय म्हणूया आपण, बिंदू सी मुळे रेख AB चे एकास 2 प्रमाणात विभाजन झाले. असं आपण म्हणूया. सी डिवाइड्स segment AB in ratio 1:2. That is, म्हणजेच लिहायचं इथं m/n is equal to 1:2. ओके. आता या ठिकाणी m is equal to 1 घ्यायचं, n is equal to 2 घ्यायचं. आता आपल्याला काय करायचं आहे, समजा सी मुळे जर एकाच 2 विभागलेला असेल तर आपण बाय सेक्शन फॉर्म्युलाने जाणार आहोत. बाय सेक्शन फॉर्म्युलाने जाणार आहोत, विभाजनाच्या सूत्रानुसार जाणार आहोत. मला वाटते 5.2 मध्ये आपण प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा हे काही प्रश्न या सूत्रानुसार सोडवलेले आहेत. आता त्याच सूत्राचा वापर आपण इथं करणार आहोत. मग त्या सूत्राचा वापर करत असताना आपण काय करणार आहोत, समजा आपण x1 ची जर किंमत काढणार असेल तर इथं हे x1, x2 आणि y2 आहे. तर तुर्तास हे x आहे असं आपण जर मानलं तुर्तास, तर हे होईल x1 y1 आणि हे होईल x2 y2. आता आपण d चा तात्पुरता विचार करायला नको. म्हणजे आपल्याला सी बिंदूतील x ची किंमत काढायची आहे. मग सी बिंदूतील x च्या किमतीसाठी सूत्र काय आहे, तर x इज इक्वल टू mx2 प्लस nx1 डिवाइडेड बाय m प्लस n इज इक्वल टू m. व्हाट इज मीन बाय m? 1 into x2 minus 4n प्लस n 2 into x1 2n divided by m plus n is equal to -4 plus 4 divided by 1 plus 3 is equal to 0/3 is equal to 0. म्हणजे अधिक वजाचा प्रोडक्ट गुणाकार या ठिकाणी -4 आला आणि इथं बेदोनी 4 वजा आधीचा वजाबाकी केली तर इथं 0 येईल. शून्याला कोणत्याही संख्येनं गुणलं किंवा भागलं तर गुणाकार किंवा भागाकार 0 येतो. म्हणजे या ठिकाणी या सी बिंदूच्या निर्देशांमधील x ची किंमत, द कोऑर्डिनेट पॉइंट ऑफ सी व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 0 आहे. आता आपण y चं व्हॅल्यू काढूया. y ची व्हॅल्यू काढताना काय होईल, y इज इक्वल टू my2 अधिक ny1 डिवाइडेड बाय m प्लस n.
my2 m किती आहे 1 y2 किती आहे बघा -8 प्लस n किती आहे 2 y1 काय आहे 7 अपॉन 1 + 3 आता इथे बघा प्रोडक्ट करा प्लस मायनसचा प्रोडक्ट येईल -8 इथे काय येईल 14 डिवाइडेड बाय 4 येईल माफ करा इथे 1 प्लस n ची किंमत 2 आहे ना इथे 2 लिहा म्हणजे 1 अधिक 2 बरोबर 3 इथं मी लिहिताना चुकून अजाणतेनं 3 लिहिलं परंतु बेरीज 3च केली इथं 2 आहे यांची किंमत किती येईल 2 मग इथं सुद्धा 1 अधिक 2 बरोबर 3 लिहिलं अधिक वजांची वजाबाकी केली तर 6 येईल डिवाइडेड बाय 3 = 2 म्हणजे या ठिकाणी C बिंदूचे निर्देशक काय आले 0 आणि 2 विद्यार्थी मित्रांनो याचा स्क्रीनशॉट काढा आणि तुमच्या वहीमध्ये हे गणित सोडवा ओके आता विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या हे तिन्ही भाग समान आहेत 3 parts are equal hence point D is the midpoint of point C and B लक्षात घ्या समान भाग आहेत दोन समान तुकडे म्हणजे मधला एक भाग हा मध्यबिंदूचाच भाग असणार आहे मग आता आपण D बिंदूचे निर्देशक काढताना या सेक्शन फॉर्म्युलाचा उपयोग करायचाच नाही आपण सोप्या पद्धतीने जायचं कोणत्या पद्धतीत मध्यबिंदूच्या सूत्रानुसार जायचं जाऊया बघा आता आता मध्यबिंदूचं सूत्र सरळ लिखाणात आणा बघा रेख BC चा बिंदू D हा मध्यबिंदू आहे सेमीनं काय लिहायचं आता सेमीचं वाक्य मी ओरली सांगतो पॉइंट D इज मिड पॉइंट ऑफ से BC सेगमेंट BC hence by midpoint formula म्हणून मध्यबिंदूच्या सूत्रानुसार काय आहे मध्यबिंदूचं सूत्र x2 = x प्लस किंवा सरळ आपलं असं म्हणा x = x1 अधिक x2 डिवाइडेड बाय 2 आता हे x1 x आणि y आहे असं समजलं तर हे x1 घ्या हे x2 होईल हे y1 घ्या हे y2 होईल प्रत्येक वेळीची पायरी ही वेगवेगळी करा आता x1 म्हणजेच काय आपण आता जस्ट काढलेली किंमत आहे 0 x2 म्हणजे काय आहे -4 म्हणजे इथे येईल -4 डिवाइडेड बाय 2 -4 डिवाइडेड बाय 2 is equal to -2 बघा लक्षात आलं का x ची किंमत काढली आता आपल्याला ह्या y ची किंमत काढायची y ची किंमत काढण्यासाठी y1 + y2 डिवाइडेड बाय 2 y1 + y2 डिवाइडेड बाय 2 is equal to y1 किती आहे 2 अधिक y2 किती आहे -8 डिवाइडेड बाय 2 अधिक वजांची वजाबाकी होईल भागाकार -3 म्हणजे याचे निर्देशक किती आले -2 -3 तुम्हाला या ठिकाणी एका वाक्यात उत्तर लिहिताना काय लिहायचं आहे म्हणून C बिंदूचे निर्देशक 0 2 आणि कोऑर्डिनेट पॉइंट ऑफ D इज -2 -3 ओके लक्षात आलं असेल अशीच सगळी गणित आहेत आता 11वा आणि 12वा प्रश्न सेम याच पद्धतीचा आहे ओके तसा 11वा प्रश्न तुम्ही घरी करू शकता फक्त कसा करायचा मी तुम्हाला ओरली सांगतो तोंडी सांगतो समजत असेल तुम्हाला लक्षात येत असेल वही पेन घेऊन बसा मित्रांनो म्हणजे अख्खं पुस्तक तुमचं कव्हर होणार आहे माझ्या अध्यापनाच्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग मी तुम्हा विद्यार्थ्यांसाठी करतोय 11वा प्रश्न काय सांगितलाय सेमीचा प्रश्न बघा इफ
A -14 -10 B 6 -2 is given. Find the coordinate of the points which divides segments AB into 4 equal parts. आता मी जस्ट वाईप केलं, पुसलोय. मध्यबिंदूचं सूत्र वापरलं होतं का नाही, त्या मध्यबिंदूच्या सूत्राचा वापर करून ही गणितं सोडवायची. काही अवघड नाही. सांगतो मी तुम्हाला. AB into 4 equal parts. तर 4 भागात समान भाग केलेले आहेत आणि समान भाग केलेल्या त्या बिंदूंचे निर्देशक आपल्याला शोधायचे. मराठी मीडियमचा प्रश्न काय आहे? 11वा प्रश्न बघा. A -14 -10 B 6 -2 असलेल्या रेख ABचे 4 एकरूप रेषाखंडात विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक काय? सोपा प्रश्न. ठीक आहे. 12वा प्रश्न तुम्ही घरी करू शकाल. 12वा प्रश्न तुम्ही घरी 100% करू शकाल. 11वा थोडा आत्ताचा 10वा जसा आहे तसाच आहे. 11वा प्रश्न सेम टू सेम. आता लिखाण जसं 10व्याचं आहे तसंच आपण 11व्याचं करूया. काय सांगितले बघा. रेख ABचं 4 एकरूप रेषाखंडात विभाजन झालं. AB बघा. चार एकरूप रेषाखंड. समजून चला. C, D and E. नाही, तुम्ही सोडवू शकता. सोपा प्रश्न आहे. हाच होमवर्कला करा. सांगतो कसा करायचा. A -14 झाले आणि B काय दिले तुम्हाला बघा. 6 -2. B काय दिले तुम्हाला. 6 -2. तर आपणाला बिंदूचं निर्देशक कसं काढता येईल. तर Dचा जरा विचार करा. ABच्या दृष्टीनं D हा मध्यबिंदू आहे बघा. 4 भाग समान झालेले आहेत. मग हा मध्यबिंदू असेल तर मध्यबिंदूच्या सूत्रानुसार -14 अधिक 6 भागिले 2 करा. -8 भागिले 2 म्हणजे हे -4. बघा लक्षात येते का. त्यानंतर -10 -2 -12 येईल. -12 भागिले 2 केलं -6. असं का करतोय बघा. मिड पॉइंट फॉर्म्युला काय आहे. x1 + x2 डिवायडेड बाय 2 y1 + y2 डिवायडेड बाय 2. म्हणजे या सूत्राचा वापर करून आपण -4 -6 काढले. परत विचार करा. AD point C is the midpoint of AD. Hence, by midpoint formula, x is equal to x1 plus x2 divided by 2. -14 -4 -18 म्हणजे इथे येईल -9. -10 -6 -16 म्हणजे इथे येईल -8. म्हणजे -9 -8. आणि असंच इचं पण करा. सोपा आहे प्रश्न. 12वा प्रश्न मी घेतो. हे कळलं असेल. मध्यबिंदूच्या सूत्रानुसार जावं. सरळ रेष काढा, रेख काढा आणि सरळ लिखाणात आणा. D हा मध्यबिंदू आहे. C हा ADचा मध्यबिंदू आहे. E हा BDचा मध्यबिंदू आहे. लास्ट प्रश्न बघूया या व्हिडिओमध्ये. हा प्रश्न क्रमांक 10 सारखाच आहे. बघा मराठी मीडियमचा प्रश्न. A 20-10 B 0-20 असलेल्या रेख ABचे 5 एकरूप रेषाखंडात विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक काय. सेमीचा प्रश्न काय आहे बघा. If A 20-10 B 0-20 are given, find the coordinate of the points which of divide segments AB into 5 congruent part. बघा 10व्यामध्ये 3 होते आणि 12व्यात 5 आहे. 10वा जसा सोडवला सेम तसा सोडवायचा.
पण तऱ्हेतऱ्हेनं सोडवता येणार आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं सोडवता येणार आहे. आपण देतो AB 5 समान भाग झालेले, 5 समान भाग. समजा इथं नाव द्या C, इथं द्या D, इथं द्या E, इथं द्या F. अशी आपण नावं दिली, किंवा आपण नावं वेगळी सुद्धा नाही, त्यांनी A आणि B सांगितले त्यामुळे आपल्याला हेच द्यावं लागेल. आता A चे तुम्हाला कोऑर्डिनेट पॉइंट्स काय दिलेले आहेत बघा, 20 and 10, आणि B चे काय दिलेले आहेत बघा, 0 and 20. 0 and 20, 20, 10, 0, 20 असा असेल तर C, D, E, F चे निर्देशांक काढा. सेम 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 10वा तसाच काढायचा. इथं सरळ म्हणा C बिंदूमुळे रेषा AB चे बघा बरं, एकास 1, 2, 3, 4 एकास 4 मध्ये विभाजन झालेले आहे. एखादा विद्यार्थी म्हणेल सर D घेऊन बघा बरं, चालेल, माझं काय नाही. D घेतलं तर 2:3 मध्ये विभाजन झालेले आहे. सपोज वी हॅव टेकन E, व्हॉट इज द रेशिओ ऑफ E डिवाइड्स द सेगमेंट AB? तर काय होईल, 1, 2, 3, 3:2. व्हॉट इज F? What is the ratio of AB if F is divide its segment AB? मग त्यावेळेला रेशिओ होईल 4:1. 1, 2, 3, 4, 5 प्रकारानं पहिली पायरी सोडली. तुम्ही कोणत्याही पद्धतीत चला. पहिल्यांदा तुम्हाला D ची किंमत काढायची असेल तर D ची काढा, C ची काढायची असेल तर C ची काढा, कोणत्याही पद्धतीत चला. समजा तुम्ही म्हणला D चीच किंमत काढायची आहे, तर D ची किंमत आपण पहिल्यांदा काढूया. मग आपण या ठिकाणी काय लिहूया बघा, मी D चाच विचार करतो. प्रत्येक ठिकाणी XY 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 च्या किमती आपल्याला काढायच्या. आपण आता D चा विचार करतो, म्हणजे या ठिकाणी आपण एक वाक्य असं लिहूया. काय लिहूया, बिंदू D मुळे रेख AB चे 2:3 प्रमाणात विभाजन झाले. बघा झाले का, 1 आणि 2 D मुळे. इकडं 2 भाग आहेत, इकडं 3 भाग आहेत. सेमीचं वाक्य कसं होईल, पॉइंट D divides a segment AB in the ratio 2:3. म्हणजेच सेमीनल्या that is m/n is equal to 2:3. m/n is equal to 2:3. बघा इकडं 2 आहेत आणि इकडं 1, 2, 3 पार्ट आहे. जसं आपण जस्ट 10वा प्रश्न सोडवला बाय सेक्शन फॉर्म्युला, त्याच फॉर्म्युलाचा उपयोग करून आता आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. मग या ठिकाणी द्या हेन्स बाय सेक्शन फॉर्म्युला. मराठी मीडियम तुम्ही काय लिहा, म्हणून विभाजनाच्या सूत्रानुसार. मग विभाजनाचं सूत्र काय आहे, आता आपण D च्या बाबतीत x आणि y ची किंमत काढतोय. मग विभाजनाचं सूत्र मी लिहितो, x is equal to mx2 अधिक nx1 divided by m plus n. Okay, is equal to m. What is meant by m? m as n is equal to 2s3. आता मित्रांनो ही तुम्ही प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा 5.2 मधला काळजीपूर्वक बघा.
Very carefully we must read question number first, second and third in practice set 5.2. Then this 5 marks question will be understood to you. आता ms2 आणि nx1 याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? m ची किंमत काय आहे बघा 2, x2 व्हॅल्यू काय आहे बघा x2 ची 0. ab च्या बाबतीत चाललंय. आता सध्या हे x1 y1 हे x2 y2 आणि b साठी x आहे. मग x ची किंमत इथं आहे m 2 आहे, x2 0 आहे प्लस n काय आहे बघा 3 आणि x1 काय आहे 20 डिवायडेड बाय 2 प्लस 3. यांचा प्रॉडक्ट काय 0 ची, यांचा काय 60 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 60 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 12. ओके, म्हणजे इथं किती किंमत आली पहिली 12. आता आपल्याला y ची किंमत काढायची. y ची किंमत काढताना हेच सूत्र वापरा. y इज इक्वल टू my2 अधिक ny1 डिवायडेड बाय m प्लस n. m 2 y2 काय बघा 20 प्लस n काय आहे 3 इंटू y1 काय आहे 10 डिवायडेड बाय 2 प्लस 3. 40 अधिक 10 डिवायडेड बाय 5 70 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 5 1 5 52 20. म्हणजे उत्तर किती आलं 14. याचाच अर्थ या ठिकाणी 12 आणि 14 हे डी बिंदूचे निर्देशांक आले. मित्रांनो, मी पुन्हा सांगतोय, हा एक प्रकार झाला. तुमच्या नवनीतामध्ये मार्गदर्शनामध्ये काय मला माहीत नाही, किंवा तुमच्या शाळेतले शिक्षक, ऑनलाईन शिक्षक किंवा तुमच्या ट्युशनचे शिक्षक कोणत्या पद्धतीनं जातात ते मी सांगणार नाही किंवा मी सांगू शकणार नाही. पण माझ्याकडे 5 पद्धती आहेत. ही पहिली पद्धत, सी घेतली तर दुसरी पद्धत, ई घेतली तर तिसरी पद्धत, एफ घेतली तर चौथी पद्धत. म्हणजे 4 पद्धतीने हे गणित सोडवता येते आणि कोणत्याही बिंदूचं निर्देशक काढता येते. हाच काढला पाहिजे पहिल्यांदा असं काही नाही. कुठल्याही पद्धतीत तुम्ही जाऊ शकता आणि उत्तरात फरक पडत नाही. ओके, चला आता तुम्हाला लक्षात आणून देतो 12 आणि 14 झाला. आता राहिलेल्या बिंदूचे निर्देशांक कसे काढायचे? प्रश्न 10 सारखेच, सगळे मध्यबिंदूच्या सूत्रानुसार वापरायचे. याचा स्क्रीनशॉट काढा आणि मी डायरेक्ट जाणार आहे. याचा स्क्रीनशॉट काढला, समजत असेल मित्रांनो. आता मी सी बिंदूचे निर्देशांकापासून सुरुवात करतो. एखादा म्हणेल नाही सर ई एफ कडे जावा की, ठीक आहे, तिथून जातो. का बरं? मी मध्यबिंदूचं सूत्र वापरणार आहे. म्हणजे काय, डी जर घेतला तर डी आणि एफचा ई हा मध्यबिंदू येतोय. आपल्याला प्रॉब्लेमच येतोय, एफ काय आपल्याकडे नाही आहे, त्यामुळे सीच आपल्याला अगोदर मध्यबिंदूच्या सूत्रानुसार काढायचं. मग मी तुम्हाला सांगतो आपण आणखी परत कोणत्या सूत्राचा वापर करू शकतो. ठीक आहे, इथं लिखाण करा. काय लिखाण करा? बिंदू सी हा रेख एडीचा मध्य बिंदू आहे. पॉइंट सी इज मिड पॉइंट of segment AD. Hence, by midpoint formula, म्हणून मध्यबिंदूच्या सूत्रानुसार. मध्यबिंदूचं सूत्र काय असेल? xi is equal to x1 plus x2 divided by 2. x1 काय आहे 20 प्लस x2 काय आहे 12 डिवायडेड बाय 2. तुम्ही एका खाली एक लिहित या. 20 आणि 12 32
भागिले 2 म्हणजे उत्तर आलं 16. उत्तर काय आलं 16. वायच्या बाबतीत काय होईल y1 अधिक y2 भागिले 2. y1 काय आहे 10, y2 काय आहे 14 भागिले 2. 24 भागिले 2 म्हणजेच या ठिकाणी उत्तर आलं 12. म्हणून तुम्ही इथं लिहा म्हणून बिंदू सी चे निर्देशक किंवा सगळ्यात शेवटी तुम्ही लिखाण करू शकता. सी चे निर्देशक काय आले बघा आता 16 आणि 12. काय आले 16 आणि 12. परत ही दोन वाक्य खाली लिखाणात आणायची. काय लिहायचं आता मी तोंडी सांगतो, हे स्टार्ट करतो ते तोंडी तुम्ही लिहायचं. आता बघा डी हा कुणाचा मध्यबिंदू आहे तर ईसीचा आहे. बघा कसं काय हे काय हे दोन तुकडे समान आहेत ना म्हणून मध्यबिंदूचाच वापर करायचा. म्हणून मी म्हणणार बिंदू डी हा रेख ईसीचा मध्यबिंदू आहे. पॉइंट डी इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ईसी. सेगमेंट ईसी हेन्स बाय मिड पॉइंट फॉर्म्युला मध्यबिंदूच्या सूत्रानुसार. हे सगळं जसंच्या तसं खाली लिहा. मी आता डायरेक्ट जातो. एक्स इज इक्वल टू अगदी डायरेक्ट जातो x1 अधिक x2 भागिले 2. x1 प्लस x2 डिवाइडेड बाय 2. ही किंमत दिली आपल्याला, मिड पॉइंट दिला आपल्याला, ही काढायचा आहे. म्हणजे x ची किंमत 12 दिलेली आहे ऑलरेडी. 12 बरोबर x1 आपला आहे 16 अधिक x2 काढायचा आहे डिवाइडेड बाय 2. असं करावं लागणार. म्हणजे हे इकडे आल्यावर 12 × 24 बरोबर 16 अधिक x2 येईल. म्हणून x2 बरोबर 24 वजा 16 बरोबर x2 किती आलं बघा 8. x2 किती आलं 8 आलं. गोंधळ झाला थोडासा. x2 किती आलं 8 आलं. आता सेम परत या सूत्रानुसार y बरोबर y1 अधिक y2 डिवाइडेड बाय 2. y1 काय आहे बघा 12 अधिक y2 म्हणजे e चा y2 काढायचा आहे डिवाइडेड बाय 2 म्हणजे हे y 14 या ठिकाणी आहे. ह्या 14 चं इकडं साइड चेंज केली तर किती होईल 14 × 28 इथं होईल 12 प्लस y2. Hence y2 is equal to 28 minus 12 is equal to 16. y2 is equal to 16. म्हणजे y2 बरोबर किती 16. y2 बरोबर किती 16. ओके चला. म्हणजे ही बिंदूचे निर्देशक आपले काय आले बघा. पहिला निर्देशांक आपला काय आला 8 आणि दुसरा निर्देशांक काय आला आपला 16. 8 आणि 16. आता राहिलेला याचा स्क्रीनशॉट करा मित्रांनो. आता राहिलेला आपण काय करूया F बिंदूचे निर्देशांक आपण काढूया. मित्रांनो समजत असेल 4 ते 5 मार्काला हा प्रश्न येणार आणि 4 ते 5 मार्काचं गणित आहे. सुटेल तुम्हाला, फक्त प्रयत्न करावा लागेल. बघा आता या ठिकाणी परत असं म्हणूया आपण F कुणाचा मध्यबिंदू झाला EBचा. म्हणून मी या ठिकाणी म्हणणार बिंदू F हा रेख EBचा मध्यबिंदू आहे. सेमीचं वाक्य काय आहे पॉइंट F इज मिड पॉइंट ऑफ EB हेन्स बाय मिड पॉइंट फॉर्म्युला मध्यबिंदूच्या सूत्रानुसार. हा मध्यबिंदूचा आहे, मध्यबिंदूचंच आपल्याला उत्तर काढायचं आहे. मग या ठिकाणी मी म्हणेन x बरोबर x1 प्लस x2 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू x1 काय येईल 8 आणि तिकडे काय येईल 0. 8 अधिक 0 भागिले 2. 8 भागिले 2 म्हणजे 4. ओके. आता y च्या बाबतीत काय होईल y इज इक्वल टू y1 प्लस y2 डिवाइडेड बाय 2. What is the y1? y1 is 16 plus y2 is
20 is divided by 2. Sum of 16 and 20 is equal to 36 divided by 2. 2 ones are 2, remain 1. Carry on 6, 16, 20 is 16. म्हणजे 18. याचा अर्थ f ची किंमत आली 4 आणि 18. मग एका वाक्यात तुम्ही लिखाण करायचं, काय लिहायचं? हेन्स कोऑर्डिनेट पॉइंट, these points are 16, 12, 12, 14, 8, 16, 4, 18 एवढंच लिहायचं. मराठी मीडियमने काय लिहायचं? म्हणून AB मधील त्या 4 बिंदूंचे निर्देशांक 16, 12 स्वल्पविराम, 12, 14 स्वल्पविराम, 8, 16 स्वल्पविराम, 4, 18 स्वल्पविराम. मला वाटतं माझं मार्गदर्शन तुम्हाला लक्षात आलं असेल, समजलं असेल. व्हिडिओची लांबी खूप मोठी झालेली आहे कारण आपल्याला हे सगळे प्रश्न संपवायचे होते. बघूया 91 नंबरच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील प्रॅक्टिस सेटला सुरुवात करणार आहोत. माझं मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि तुम्ही हा चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्डही करा हा व्हिडिओ. इतर सर्व विद्यार्थ्यांना सांगा. आपण याच ठिकाणी थांबूया आणि भेटूया 91 नंबरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.